नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 79. दहीबेड्याचा नाखूनवाले दादाश्रम आणि राजघाटावरचा पैशाचा पाऊस. आता मात्र काठाने चालताना अभूतपूर्व असा चिखल दिसू लागला. चिखल तुडवून जाण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता. त्यात माझ्या पायामध्ये अडकवून घालण्याची साधी चप्पल असल्यामुळं ती सतत चिखलामध्ये रुतून बसायची. सरदार सरोवर धरणाचं हे फुगवटा क्षेत्र असल्यामुळे पाण्याची पातळी उतरली की असा चिखल काही काळ दिसायचा. लवकरच त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात गवत उगवायचे. परंतु या अतिरिक्त पाण्यामुळं मोठी मोठी झाडं मात्र वठून जायची. हळूहळू अशा वठलेल्या महावृक्षांची संख्या वाढत गेली. पांढरी फटक पडलेली त्यांची खोडे पाहून वाईट वाटायचं. केवळ मुळांचा खोलवर पसारा गेलेला असल्यामुळं ही झाडं अजूनही जागेवरती ताठ उभी होती इतकंच. दत्वाडा, गोलाता, छोटा बडदा, संदेवा, आवली, सेगवा इतकीच गावं आज पार करता येणं शक्य होणार होतं. इथे चिखलातून चालताना एक केवटराम भेटला आणि त्याने माझा फोटो काढला. छोटा बडदा या टप्प्यामध्ये एक कठीण असा ओढा नावेने पार करून दिल्यावर एका केवटाने काढलेलं प्रस्तुत लेखकाचं छायाचित्र. मागे पाण्यामध्ये तरंगणारी मोटर दिसते. एका मोठ्या बॅरलला बांधून या सगळ्या मोटर्स पाण्यामध्ये लटकत सोडतात. पायातल्या चपला चिखलानं बरबटलेल्या दिसतील आपल्याला. आजकाल इतक्या काठाने खूपच कमी परिक्रमावासी जात असल्यामुळं काठावरचे निवासी लोक कुतूहलाने फोटो काढायचे. बरेचदा गावातल्या तरुणांच्या व्हॉट्सअप समूहावर वगैरे हे फोटो फॉरवर्ड होत असावेत असा माझा अंदाज आहे. आज हमने मैया किनारे एक परिक्रमावासी को देखा वगैरे वगैरे. गावातील लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत अतिशय सजग असतात हे नेहमी लक्षात ठेवावे. तुमच्या नजरेमध्ये कोणीही नसले तरी तुमच्यावरती अनेक नजरा असतात याचे भान सतत बाळगावे. विशेषतः एक अशी मेहर नजर तुमचा पाठलाग करत असते जी तुमच्या जीवनाकडे बघण्याचा नजरियाच बदलून टाकण्याचे सामर्थ्य बाळगते. आणि ती असते नर्मदा मातेची कृपादृष्टी. ती तुम्हाला कुठेही पाहू शकते कारण ती सर्वसाक्षिणी आहे. परंतु तरी देखील ती आपल्याकडे पाहते आहे असे आपल्या मूढमतीला वाटावे म्हणून आपण आपल्या किनाऱ्याने चालायचं इतकेच. चंगाबाबा आश्रमाच्या पुढे काठाने चालताना जी बेटं तुम्हाला दिसत आहेत ती मी चालताना पाणी उतरल्यामुळं पूर्ण चिखलाचा पट्टा बनली होती. हे उपग्रह चित्र आपण बघू शकता. याच्यानं आपल्या लक्षात येईल की इथं चिखल कसा आहे. हे चित्र बऱ्यापैकी पाण्याची पातळी वाढलेली असताना काढले. मी चालताना मात्र काठाने बहुतांश चिखल होता. मैयाकाठी अनेक माणसं भेटायची. नर्मदे हर करायची. प्रत्येक भेटणारा माणूस काठाने रस्ता नाही हेच सांगायचा. परंतु त्यात त्याचा दोष नसायचा. रस्ता नाही असे सांगताना रस्ता या प्रकाराची एक संकल्पना त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असायची. परिक्रमावासीला सुखाने चालता यावे, सावली मिळावी, विसावा मिळावा, घरे दिसावीत, खायला प्यायला मिळावे, दुकाने सापडावीत, अधूनमधून झालेच तर नर्मदा मातेचे दर्शन देखील व्हावे असा रस्ता म्हणजे परिक्रमेचा रस्ता असे काहीसे गणित बहुतांश नर्मदा तटवासी लोकांच्या डोक्यात पक्के बसलेले आहे. आणि ते तसे बसण्यास बऱ्याच अंशी बहुसंख्य परिक्रमावासी देखील कारणीभूत आहेत. मी मात्र हट्टाने म्हणा किंवा दुराग्रहाने म्हणा परंतु काठाकाठानेच चालायचा प्रयत्न करायचो. पदोपदी मला मोहन साधूने दिलेले सल्ले आठवायचे. समोर प्रचंड माजलेला चिखल दिसला की मला मोहन साधू आठवायचा. तो सांगत असायचा, देख बेटा, रास्ते में तुझे बहुत लोग मिलेंगे, बतावेंगे कि बाबा जी आगे रास्ता नहीं है. उनके पाँव छूने का और पूछने का, प्रभु आप लोग चल सकते हैं, ऐसा रास्ता है क्या? वे बोलेंगे हम तो आराम से चल लेते हैं. बात खत्म. झोली कमंडल उठाने का और चल पडणे का. मी अगदी असेच करायचो. एकदाच शांतपणे आणि नम्रपणे समोरच्या माणसाला तुमचा काठाकाठाने चालण्याचा शुद्ध हेतू सांगितला की सर्वच लोक खूप सहकार्य करायचे असा माझा स्वानुभव आहे. शिवाय या मार्गाने जाणारे कोणीतरी खूप दिवसांनी किंवा खूप महिन्यांनी किंवा खूप वर्षांनी भेटले असे देखील आवर्जून सांगायचे. त्यामुळे हुरूप अजून वाढायचा. नर्मदा खंडामध्ये या प्रकारच्या चालण्याला तटई तटई चलनं असं म्हणतात. रस्त्यावरून परिक्रमा करण्याच्या प्रकाराला इकडे रोडी रोड चलनं असं म्हणतात. त्यामुळे कुणी अडवलेच तर मी लगेच सांगून टाकायचो, नर्मदे हर भगवन, हम रोडी रोड नाही चलते, तटई तटई चलते है. म्हणजे आपल्या मराठीमध्ये काठाकाठाने अथवा तटातटाने हे ऐकल्याबरोबर तुमचे अर्धे काम होऊन जायचे. पुढे फारच धोकादायक काही असेल तर लोक सांगायचे. आतासुद्धा वरती आपण जी छायाचित्र पाहिली ती ज्या केवटाने काढले त्याने मला अतिशय खोल आणि धोकादायक असा एक ओढा
त्याच्या छोट्याशा नावेतून पार करून दिल्यावर काढलेली आहेत. मला ओढा ओलांडून दिल्यावर तो घरी निघून गेला. मी त्याला मोहीपुरा गावात मिळालेल्या शेंगा देऊन टाकल्या. दिवसातून एकदा तरी नर्मदेकाठी चक्कर मारल्याशिवाय इथल्या ग्रामस्थांना चैन पडत नाही. ती आहेच तशी लाघवी, मनस्वी, तेजस्वी, ओजस्वी, तपस्वी. प्रत्येक पावलाला तिचं स्मरण करावं आणि तिने क्षणोक्षणी आपल्याला पावावं अशीच ती पतितपावना आहे. पंत महाराज बाळकुंद्रीकर या कर्नाटक प्रांतात होऊन गेलेल्या एका महान संतांचे एक पद मला पदोपदी आठवायचे. क्षणोक्षणी विसरतो तुझला परिराखीसी निशिदिनी मजला परिराखीसी निशिदिनी मजला सेवा स्मरण काही न करिता सेवा स्मरण काही न करिता योगक्षेम वाहसोसी भला योगक्षेम वाहतोसी भला. आजूबाजूला रम्य काही दिसले की क्षणात तिचा विसर पडून जायचा. आपला मूळ मानवी स्वभावच असा आहे. त्यात या परिसरामध्ये प्रचंड चिखल असल्यामुळं पक्षीजीवन चांगलं समृद्ध होतं. 200 चक्रवाक पक्ष्यांचे थवे दिसायचे. इतक्या मोठ्या संख्येने विहार करणारे चक्रवाक पाहिल्यावर भान हरपून जायचे. सर्वात प्रथम जेव्हा मी नर्मदाष्टक म्हटले तेव्हा मला कळाले नव्हते की इतक्या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा उल्लेख शंकराचार्यांनी कशासाठी केला आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष हे सर्व प्राणी पक्षी दिसतात तेव्हा खरोखरीच आनंदाची अनुभूती मिळते. चक्रवाक शर्मदे देवी नर्मदे, तुझा जय जयकार असो. छोटे मोठे भुरे बगळे तर मोजायलाच नकोत. छोटे आणि मोठे पाणकावळे, पाणकोंबड्या, पाकोळ्या, चित्रबला, करकोचे, आयबीस सर्वच पक्षी शेकड्याच्या संख्येने दिसत होते. अगदी कोतवाल पक्षीसुद्धा 50च्या गटाने उडताना मी प्रथमच पाहिले. हा अतिशय तापट पक्षी असतो आणि कितीही मोठा शिकारी पक्षी आला तरी त्याच्या अंगावर तुटून पडतो. त्यामुळे कोतवालाचे घरटे ज्या झाडावर असेल त्या झाडावर तुम्हाला अनेक पक्ष्यांची घरटी सापडतात. बघा, नुसता पक्ष्यांचा विषय निघाला तरी मैयाचा विसर पडला. असेच काठावर चालताना देखील व्हायचे. पक्षी बघत चालताना आपण कुठे आहोत, काय करतो आहोत या साऱ्याचे भान विसरून जायचो. मग ती हळूच एखादी टपली मारायची, गुडघ्यावर आपटायचो किंवा घसरून पडायचो किंवा तोल जायचा किंवा पाय मुरगळायचा आणि मग क्षणात भानावर यायचो. नर्मदा मातेचा जय जयकार करून पुन्हा चालायला लागायचो. मी अशी कल्पना करायचो की साडीच्या पदरावर जशी पशुपक्ष्यांची चित्र ओळीने काढलेली असतात ना, तशा या जिवंत पक्षी मालिका नर्मदा मातेने लिहिलेल्या आहेत. आणि या सर्वांवर कडी करायचे ते वरडोळा नावाचे मासे. हे मासे 2 डोळे वरती काढून अतिशय गमतीशीर प्रकारे समूहाने पोहताना दिसतात. हिरवट पोपटी रंगाचे हे मासे दुरून पाहिल्यावर एखाद्या सापासारखे वाटायचे, पण त्यांचे डोळे पाहिले की मात्र हसून हसून पोरे वाटवायची. इतक्या मजा ते पोहताना करायचे. आद्य शंकराचार्य म्हणतात, त्वदंबुली दीनमीन दिव्य संप्रदायकम. अर्थात तुझ्या पाण्यामध्ये रममाण झालेल्या गरीब बिचाऱ्या माशांना दिव्यत्व प्रदान करणारे अशी तू आहेस. विषय निघालाच आहे म्हणून या वरडोळा माशांविषयी थोडंसं संशोधन केलं ते सांगतो. ॲनाब्लेप्स किंवा 4 आयड फिश अर्थात 4 डोळ्यांचा मासा असे या माशाचे नाव आहे. प्रामुख्यानं दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारा हा मासा आहे. आपण जर बघितलं सुरिनाम, फ्रेंच गुयाना, स्टेट ऑफ पंपा या सगळ्या भागामध्ये हा मासा आपल्याला सापडतो. दक्षिण अमेरिकेच्या फ्रेंच गुयाना, सुरिनाम, गुयाना या देशामध्ये हा मासा आढळतो. गमतीचा भाग म्हणजे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या गेली हजारो वर्षे आहे. आपण गयाना असा उल्लेख करतो, परंतु प्रत्यक्षात ते लोक गुयाना म्हणतात. इथल्या सत्ताधारी पक्षाची वेबसाईट करण्याचं काम एका मित्रासोबत मी करून दिलं होतं, त्यामुळे मला माहिती आहे. इथं अनेक वर्षे निरंकुश सत्ता गाजवणारा राम अवतार नावाचा हिंदू राजकारणी होता. आजही त्या भागात फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोक आहेत आणि हे आत्ता गेलेले नसून हजारो वर्षापूर्वीच तिकडे स्थलांतरित झालेले आहेत. कॅरिबियन बेटं, गौतमालय किंवा ग्वाटेमाला तसेच गुयाना खंडातले देश इथं प्रामुख्यानं तमिळवंशीय लोकसुद्धा आढळतात. कारण नौकानयनाचा प्रगत अभ्यास जगात सर्वप्रथम तमिळ दर्यावर्दींनी केला हे आता सर्वमान्य आहे. अलीकडच्या काळात या लोकांनी धर्म बदलले असले तरी आपली मूळ भारतीय नावे तशीच ठेवली आहेत. या काळामध्ये मी 72 राजकारणी लोकांची कार्टून्स कॅरिकेचर बनवून दिली होती आणि त्यातले बहुतांश लोक भारतीय होते. आता संशोधकांना मला इतकंच सांगायचं आहे की नर्मदा खंडातून हा मासा तिकडे गेला की तिकडून नर्मदा खंडामध्ये आला याचे कृपया संशोधन करावे. हा मासा पाण्याच्या वर आणि पाण्याच्या खाली एकाच वेळी बघू शकतो. त्याचे डोळे त्यासाठी बनलेले आहेत. हाच तो वरडोळा मासा किंवा 4 डोळ्याचा मासा ॲनाब्लेप्स. त्याचा डोळा जर तुम्ही बघितला तर एकच डोळा पाण्याच्या वरती आणि पाण्याच्या खाली
बघण्याची कामं करू शकतो. नेत्रतज्ञांसाठी ऑफ्थॉल्मॉलॉजिस्ट डोळ्याचा नकाशा दिला आहे. याच्यामध्ये एक अंडर वॉटर रेटिना असतो. आपण हा नकाशा बघू शकता डोळ्याचा. या चतुर्नेत्र मत्स्याचं नेत्रविच्छेदन केलेला आपण पाहिला. त्याचं हे हसरतोंड मी खूप वेळा पाहिलं आहे. या माशांना काठावर काय चालू याची प्रचंड उत्कंठा असते. विशेषतः तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते तुम्हाला अजिबात पाठ दाखवत नाहीत. सतत ते त्यांचे डोळे तुमचा वेध घेत असतात. नर्मदा परिक्रमा ज्यांनी काठाने केली त्यांना हा मासा दिसला नाही असं होऊ शकत नाही. इतक्या बहुसंख्येने हे नर्मदेमध्ये आहेत. या माशांचा क्रमांक 1चा शत्रू आहे तो म्हणजे भुरा बगळा. मी काठावर शांतपणे बसून बगळे मासे कसे पकडतात ते पाहायचो. विशेषतः काठाने मनुष्य चालला की वरडोळा मासा मला शोधायला वर येणार हे माहिती असल्यामुळे हे बगळे माझ्यासोबत उडायचे. या सर्व मजा तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये पदोपदी अनुभवायला मिळतात. फक्त आपले चहूकडे चौकस लक्ष पाहिजे. आजूबाजूला खूप मजेशीर घटना घडत असतात. या माशाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. येथील नर आणि मादी यांचं जननेंद्रिय एकाच कुठल्या तरी बाजूला असतं, डाव्या किंवा उजव्या. त्यामुळे यांची जोडी फार मुश्किलीने बनते. उजव्या हाताचा नर आणि डाव्या हाताची मादी असेल तरच त्यांची जोडी बनू शकते. तसेच डावा नर आणि उजवी मादी एकत्र नांदतात. असेच जोडीने एकत्र पोहणारे अनाब्रेप्स मासे ते देखील मी खूप वेळा पाहिले. उडता उडता पाणी पिणारा कोतवाल पक्षी याचं एक चित्र आपण बघतोय. हे सगळी संग्रहित चित्र आहेत. आता नर्मदा खंडाची शान असलेला चक्रवाक पक्षी अर्थात रुडीज शेल्डक. या चक्रवाक पक्षाच्या लीला पाहणं हे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अतिशय धष्टपुष्ट आणि सतत क्रियाशील असणारा हा पक्षी आहे. काठाने चालत येणारा एखादा परिक्रमाची दिसला की लगेच चक्रवाक पक्षी आवाज द्यायचा, आला आला. चक्क आला असा शब्द आपल्याला ऐकू येतो. हजारो मैल उडण्याची ताकद या पंखांमध्ये आहे. हे पक्षी किती भाग्यवान आहेत. दिवस रात्र नर्मदा मातेमध्ये संचार करतात म्हणून तर ती त्यांचे कल्याण करते. चक्रवाक शर्मदे, शर्म म्हणजे कल्याण, शर्मदा म्हणजे कल्याण करणारी नर्मदा. चक्रवाक पक्ष्यांचं कल्याण करणारी नर्मदा मैया. पाणपक्ष्यांच्या बहुसंख्येमुळे इथं दगडावर असं नक्षीकाम तुम्हाला केलेलं सर्वत्र आढळतं. चालताना वाटेत काही घाट लागले परंतु फारशी मनुष्यवस्ती नव्हती. आज दुपारी निघाल्यामुळं अंतर निंबत चालणार होतो. अशा रीतीनं कित्येक वर्षे जुनी झाडं वटलेली पाहणे वेदनादायक होते. खाली देखील वटलेल्या झाडांचे ओंडके पडलेले आपण पाहू शकता. मध्ये छोटी बडदा नावाचा घाट लागतो. छोटी बडदा भागातली नर्मदा मैया. घाटाचं अजून एक छायाचित्र आहे. घाटावर अशा छोट्या देवळ्या आहेत. अग्नेश्वर महादेव तीर्थ. नर्मदा पुराणामध्ये ज्या ज्या मंदिरांचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या मंदिरांना तीर्थ म्हणण्याची पद्धत नर्मदा खंडामध्ये. हे मंदिर देखील तीर्थक्षेत्र असून त्याची अवस्था किती साधारण आहे पहा. हेच श्री अग्नेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. इथून पुढे चिखलातूनच मार्गक्रमण करत राहिलो. पाणी नुकतेच उतरल्यामुळे हा चिखल झाला होता. कदाचित 2-3 दिवसांनी वरचा पृष्ठभाग वाळला असता. संदेवा आणि आवलिया गावांच्या मध्ये खेडापती हनुमंताचे एक छोटेसे मंदिर एका भव्य वृक्षापाशी होते. त्याचे दर्शन घेऊन पुढे चालत राहिलो. हे खेडापती हनुमान मंदिर. मंदिर परिसरातील भव्य वटवृक्ष. खेरापती किंवा खेडापती अशी म्हणायची पद्धत आहे मारुतीला इथे, कारण तो त्या गावाचा प्रमुख असतो म्हणून खेडापती. पुढे चालत राहिलो. हळूहळू एक टेकडीवरचा टापू डाव्या हाताला दिसू लागला. सूर्य मावळतीकडे झुकला होता. इथे राहण्याची काही सोय झाली तर पाहावी असा विचार करेपर्यंत नाव बोलवत घरी निघालेल्या एका कैवटाने इशारा केला की टेकडीवर जावे. त्याप्रमाणे मी वर चढू लागलो. मुरमाड जमीन होती. झाडे देखील कमी होती त्यामुळे पाय सटकत होते. खाली सर्वत्र केळी, वांगे अशी शेती होती. केळीच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे औषध एकत्रपणे घालण्याची एक सुंदर सिस्टीम इथं लावलेली मी पाहिली आणि शेतकऱ्यांकडून ती कशी चालते वगैरे समजून पण घेतले. गुजरातमध्ये हे संयंत्र बनत होते. वापरण्यासाठी अतिशय सोपे होते. औषधाचा अपव्यय टाळणारी यंत्रणा होती. डोंगरावर एके ठिकाणी मला JCB ट्रॅक्टर वगैरे दिसू लागले. वरती गेल्यावर एक छोटा मुलगा धावतच स्वागतासाठी आला.
हा दहीबेडा नावाच्या गावातील नाखूनवाल्या बाबांचा आश्रम होता. नाखूनवाल्या बाबांचा आश्रम येण्यापूर्वी नर्मदा मैयाचा किनारा कसा आहे ते दाखवणारं हे चित्र. सर्वत्र चिखल, पाणी, दलदल यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. हेच सेगवा गावातलं नाखूनवाले बाबांचा आश्रम. त्या आश्रमाची टेकडी आपण बघतोय आणि दहीबेडा नावाच्या गावाची ही एक वाडी आहे. टेकडीच्या सर्वोच्च बिंदूवरून काढलेलं आश्रमाचं छायाचित्र. उजवीकडे जो भगवा कळस दिसतोय ते हनुमंताचं मंदिर आहे. त्याला लागूनच परिक्रमावासींची निवास व्यवस्था आहे. डावीकडे मोठी गोशाळा आहे आणि मधोमध दिसणाऱ्या झाडाखाली साधुकुटी आहे. आश्रमातले हनुमानजी. समोर दिसणाऱ्या निळ्या रंगाची भिंतीची जी खोली आहे ना, तिथे मी मुक्काम केला. हिरवं कापड लावलं, तिकडे चूल आहे आणि अंगणामध्ये बसून आम्ही भोजन केलं होतं. साधूंचा आशीर्वाद मिळायला देखील भाग्यच लागतं हे खरं आहे. या आश्रमातले महाराज आपण बघतोय. साधुकुटी. समोर पिवळ्या रंगाची भिंत म्हणजे परिक्रमावासींचा निवास आहे. मगाशी निळ्या रंगाची जी भिंत होती त्याच भिंतीला आता पिवळा रंग दिला आहे. साधू कुटीचा हा रंग बघा आणि आता हा रंग बघा. याचा अर्थ इथे सारखं रंगकाम करण्याची पद्धत दरवर्षी दिसते. महाराजांना परिसराची रंगरंगोटी करण्याचा छंद आहे असं जाणवतं. आणि प्रत्येक छायाचित्रामध्ये वेगळ्या वेगळ्या रंगाच्या भिंती दिसतात. पुन्हा ही पिवळी भिंत निळी केलेली दिसते. हे बघा, इथे जी पिवळी आहे तिथं इथे निळे केले. सगळी चित्र गुगल नकाशावरून आपण घेतलेली आहेत. आश्रम अतिशय सुंदरपणे सजवलेला आहे. आश्रमाच्या स्वतःच्या गाड्या, घोड्या, JCB सगळं काही आहे. या परिसरामध्ये लांडग्यांचा मुक्त वावर आहे, त्यामुळे छोट्या जनावरांची काळजी घ्यायला लागते. आश्रमाचं वर जोडलेलं एक व्यापक चित्र टेकडीच्या ज्या बिंदूवरून काढलं होतं ना त्याच बिंदूवर उभा असलेला हा लांडगा आहे. मी येताना याच बाजूने आलो. पूर्वी इथं नखं न कापण्याचा संकल्प केलेले एक संत राहत असावेत. इथे असलेल्या महंतांच्या समोर जाऊन मी नमस्कार केला, परंतु ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीत. मी त्यांना नाखूनवाले दादा यांच्याबद्दल विचारले तरी देखील त्यांनी काही उत्तर दिले नाही. पुढे जावे किंवा काय करावे अशा विचारामध्ये असतानाच या छोट्या मुलाने एक खोली उघडून दिली आणि मला आतमध्ये मुक्काम करण्याची सूचना केली. ही खोली मैयाच्या बाजूला असल्यामुळे मैयाचे सुंदर दर्शन होत होते. खोली अत्यंत अंधारी होती. 2-3 छोट्या खिडक्या होत्या. अंधारामुळे आतमध्ये प्रचंड डास होते. एका कोपऱ्यामध्ये मी आसन लावले. पूजा अर्चा वगैरे आटोपून घेतली. आश्रमामध्ये एक गोशाळा होती, ती पाहिली. हनुमंताचे सुंदर देवालय होते. तिथे बसून मारुतीची स्तोत्र वगैरे म्हणू लागलो. तितक्यात साधू महाराज आले आणि मारुतीची आरती झाली. तेव्हा देखील ते एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत. त्यानंतर थोडा वेळ मंदिरामध्ये बसून मी शांतपणे झोपी गेलो. उपाशीपोटीत झोपलो. खरं म्हणजे साधूंना मी विचारू शकत होतो की भोजन प्रसादाची काय सोय होऊ शकते वगैरे, परंतु परिक्रमेच्या नियमामध्ये हे बसत नाही. अशा पद्धतीने नर्मदा मैया तुमच्याकडून तितिक्षा या गुणाचा अभ्यास करून घेत असते. अगदीच भूक लागली तर कमंडलूमध्ये नर्मदा जल असतेच, ते प्यायचं. मनात जर असा संकल्प केला की मैया मला भूक लागली आहे, तुझ्या जलाने माझं पोट भरू दे, तर तुमची भूक शांत होते. हे मी स्वतः अनुभवले आहे. तसेच करून शांतपणे पडलो. परंतु त्या खोलीमध्ये इतके डास होते की त्यांनी मला फोडून काढले. मी मनोमन विचार केला की बरे झाले, चला किमान डास तरी उपाशी झोपणार नाहीत. थोड्या वेळातच मला डोळा लागला. चिखलातून चालणे दमवणारे असते. पायाची शक्ती निघून जाते, कारण प्रत्येक पाऊल उचलायला तुम्हाला दुप्पट शक्ती लावावी लागत असते. रात्रीचे 10:30-11 वाजले असतील. 3-4 छोटी मुले मला उठवायला आली. खोलीमध्ये पूर्णपणे अंधार होता. मला एक क्षणभर कळलं की काय चालू आहे. मुलांनी मला जागे केले आणि म्हणाली, बाबाजी चलो भोजन करते है. मी त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी मला सांगितले की ती आसपास राहणारीच मुले होती व संध्याकाळी आश्रमामध्ये खेळण्यासाठी आणि गोसेवा करण्यासाठी येत असत. त्या सर्वांनी गोठा झाडून साफ केला होता. गायींच्या धारा काढल्या होत्या. त्यांना व्यवस्थित चारापाणी केले होते आणि इथेच परिक्रमावासींसाठी ठेवलेल्या शिध्यापासून सुंदर अशी भाजी आणि तिखट बनवले होते. म्हणजे इथं परिक्रमावासींना सजावट मिळते का? होय तर 100% मिळते. त्यांच्यातला सर्वात मोठा मुलगा उत्तरला. त्याचं वय अंदाजे 10-12 वर्षे असावे. बाकीची मुले 7-8 वर्षाची होती. इतक्या लहान वयात इतकी समज येते कुठून, असे शहरी मनुष्यास वाटू शकते. परंतु खेडोपाडी राहणाऱ्या मुलांमध्ये समज लवकर येत असते. हे आपल्यापैकी बहुतेकांना अनुभवाला आलेले असेलच. त्यातच अजून थोडी अधिक समज नर्मदा खंडातल्या मुलांना असते, हे मी अनुभवले. अनेक वेळा अनुभवले. त्यातलाच हा एक प्रसंग होता. मी जेवायला बसलो तेव्हा स्वयंपाक ज्याने केला होता तो मुलगा मला सांगू लागला. हा साधू स्वभावाने थोडासा अलिप्त आणि विक्षिप्त होता. इंग्रजीमध्ये त्याला मूडी असे म्हणतात. म्हणजे ज्यांचा मूड असेल तर ते पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करून खाऊ घालायचे आणि नसला की ही अशी तऱ्हा होती. त्यामुळे ही मुले गोसेवा करून खरी तर घरी गेली होती.
पण या 11-12 वर्षाच्या मुलाला असे वाटले की आज बहुतेक स्वामीजी रागाच्या भरात आहेत, तरी एकदा परिक्रमावासी जेवला का ते बघून यावे. चूल थंड पडलेली पाहिल्यावर त्याने ओळखले की परिक्रमावासी उपवासी झोपी गेलेला आहे. मग त्याने लगेच निर्णय घेतला की मी स्वयंपाक करून याला खाऊ घालावे आणि मगच घरी जावे. त्यानंतर त्याने मित्रमंडळी गोळा करून आणली. कोणी भाजी चिरली, कोणी कणिक मळली, तर कोणी पोळ्या भाजल्या. ही मुले कोण मला माहिती नाही. या मुलांची माझ्या आयुष्यात पुन्हा भेट होईल का ते देखील माहिती नाही. जरी भेट झाली तरी मी यांना ओळखेन का, तर ही देखील शक्यता कमीच आहे. मग त्यांनी माझ्यासाठी इतके का करावे? हेच नर्मदेकाठी राहणाऱ्या लेकरा बाळांना देखील उमगलेले अध्यात्म आहे. जो त्रास मला होऊ शकतो तो समोरच्याला देखील होऊ शकतो याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. जे केल्यावर मला बरे वाटते ते केल्यावर समोरचा देखील सुखावेल याचा अंदाज असला पाहिजे. जो परमात्मा माझ्या शरीरात वास करत आहे तोच परमात्मा समोरच्याच्या देहाला देखील हलवत आहे याची प्रचिती आल्याखेरीज अशी कृती घडणे शक्य आहे काय? नेमाडी भाषेमध्ये या मुलांच्या गप्पा चालू होत्या. आपण फार मोठे काहीतरी पुण्यकर्म केले आहे असा आविर्भाव त्यांच्या कुठल्याच कृतीमध्ये किंवा वाणीमध्ये अजिबात झळकत नव्हता. उलट आपण केले ते आपले कर्तव्यच आहे असाच भाव मला त्यांच्या वागण्यातून जाणवत होता. विशेषतः त्यातील एक 7-8 वर्षाच्या मुलाने बोललेले वाक्य माझ्या काळजाला स्पर्श करून गेले. तो नेमाडी भाषेत बोलला, परंतु मला त्याचा आशय नेमका कळाला. तो म्हणाला, आम्ही उपस्थित असताना एखादा परिक्रमावासी गावातून उपाशी निघून गेला आहे हे मैयाला जर कळले तर ती आम्हाला क्षमा करेल काय बाबाजी? मैयाच्या प्रती लोकांचे किती प्रेम आहे हे असे पदोपदी जाणवते. आबालवृद्ध सर्वच जण सतत तिचे ऋणाईत असतात. मुलांना आवरावरीला मदत करून झोपायला निघून गेलो. चौघांना प्रेमभराने मिठ्या मारल्या. त्यांना देण्यासाठी माझ्याकडे अजून काय होते? होते तरी काय? प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमी प्रेमची वाढवावे. मुले देखील आनंदाने परतली. सकाळी आम्ही आल्याशिवाय जाऊ नका असे सांगायला विसरले नाहीत. मला भरपूर चावून घेतल्यामुळे डासांचे देखील पोट भरले होते. त्यामुळे उत्तर रात्री शांत झोप लागली. सकाळी लवकर उठून अन्निके आटोपून घेतली. थोडीशी गोसेवा केली. इतक्यात एक मुलगा आलाच. त्याने सुंदर असा चहा बनवून दिला. माझ्या खोलीसमोरच एका रंगीबेरंगी खोलीमध्ये साधू महाराज मुक्कामाला होते. छोटीशीच खोली असली तरी वरती एक मजला चढवला होता. मुलाने मला कोरा चहा करून आणून दिला आणि म्हणाला, चला आता मी गाई सरायला घेऊन जातो आहे, आपण एकत्रच जाऊया. मी सामान उचलेपर्यंत हा गुरे घेऊन आलासुद्धा. महाराजांची इच्छा दिसत नाही असे पाहून त्यांची परवानगी न घेताच मी नर्मदे हर असा जोरात पुकारा करून पाऊल उचलले. टेकडी मुलाच्या गतीने वेगाने उतरलो. याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते. इतक्यात मला आठवले की बंगाली परिक्रमावासीने मला दिलेली हॅट पद्धतीची एक टोपी जी मी कधीच वापरणार नव्हतो. ती टोपी मी या मुलाला दिल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना. टोपी घालून तो त्याच्या लाडक्या वासरासमोर गेला आणि त्याला टोपी दाखवली. मी पावलांना गती दिली होती, परंतु जाता जाता त्याच्या बाललीला पाहत होतो. नंतर त्याने ती टोपी त्या वासराला घातली, पुन्हा स्वतः घातली. ती निरागस बालपण पाहून फार आनंद वाटला. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आनंद समोरच्या वस्तूमध्ये नसतोच, तर तो आपल्या अंतर्यामी आपल्याला उत्पन्न करावा लागतो. लहान मुले निष्कपट निष्पाप असल्यामुळं त्यांना हे सहज साध्य होतं. मी अतिशय वेगाने किनारा पकडला. हा बडवानी जिल्हा होता. लवकरच शूलपाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार होता. इथून जवळच असलेल्या राजघाटापर्यंत गेल्यावर किनारा सोडावा लागणार होता, कारण इथून पुढे भयानक असं डुबक्षेत्र चालू होतं. हे डुबक्षेत्र किती भयंकर आहे याचे काही ड्रोन व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, ते आपण अवश्य पाहावेत. आता किनारा सोडावा लागणार या कल्पनेने व्यथित झालो आणि गती एकदम कमी करून टाकली. इथले नर्मदा जल अतिशय शांत आहे. पाण्याला प्रचंड खोली आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण काही उगाच नाही आली. जितके पाणी खोल तितके ते खरोखरीच अतिशय शांत वाजते. चिखलाचे प्रमाण वाढत होते. त्यासोबत पक्षीजीवन देखील समृद्ध होत चालले होते. मानवी वावर जवळपास शून्य होता. कोणी पूर्वी चालत गेल्याच्या खाणाखुणा देखील दिसत नव्हत्या. नाही म्हणायला या परिसरामध्ये एक अतिशय विचित्र वास मात्र भरून राहिला होता. हा वास खरं तर दुर्वास अथवा दुर्गंध मला ओळखीचा वाटत होता. इतक्यात त्या वासाचे उगमस्थान सापडलेच. सांगलीला कृष्णामाईच्या माई घाटावर किंवा सरकारी घाटावर किंवा कधीतरी विष्णू घाटावर पोहायला जायचो. मगरींचा वावर कुठल्या भागात आहे त्यानुसार घाट बदलायचा. त्यावेळी मी काठावर चाललेल्या दारूच्या हातपट्ट्या पाहिल्या होत्या. तो वास पक्का नाकात बसला होता. इथे देखील तोच वास येत होता. इथून पुढे खूप साऱ्या हातभट्ट्या मी पाहिल्या. हातभट्टीची दारू बनवताना त्याचा माल मसाला सतत उकळावा लागतो आणि एका नळीतून वाफ गोळा करून ती तत्काळ थंड करावी लागते. आता हे सगळं प्रकरण थंड करण्यासाठी वाहते पाणी आवश्यक असते. त्यामुळे नर्मदा मातेतील वाहत्या पाण्याचा वापर करून दारू थंड केली जाते. ज्याला दारूचे व्यसन नाही असा मनुष्य जवळ देखील जाऊ शकणार नाही इतका हा घाणवास असतो. ज्या मडक्यामध्ये दारू भरलेली आहे अशी मडकी मातीमध्ये खड्डा करून लपून ठेवलेली असतात. हातभट्टीवाले तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देतात. हा धंदा अवैध आहे हे माहिती असल्यामुळे ते परिक्रमावासींना मान देऊन थोडेफार पुण्य कमवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो. तुम्ही या भट्टीविषयी बाहेर वाच्यता न करणे अपेक्षित असते.
काही भट्टीवाल्यांनी तर मला असे देखील सांगितले की त्यांना हे सर्व करण्याची लाज वाटते, परंतु दुसरा कुठला धंदा पुरेसे उत्पन्न देत नसल्यामुळे दुर्दैवाने हे करावे लागते. बरेच भट्टी लावणारे स्वतः ती दारू पित नाहीत. अनेकदा गावठी दारू पिल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी आपण वाचतो. ती दारू अशाच ठिकाणी अतिशय बेकार पद्धतीने बनवलेली असते. दारू हा आपला विषय नाही, परंतु तरी देखील त्याचे एवढे रसभरीत वर्णन मी का करतोय असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. हेतू इतकाच आहे की मुळात नर्मदेकाठी काय काय प्रकार निर्विघ्नपणे आणि तिच्या कृपेने सुरू असतात याची आपल्याला कल्पना यावी. भट्टी लावण्यापूर्वी मैयाची रीतसर पूजा केली जाते. इतकंच नव्हे तर दारू तयार झाल्यावर पहिला घोट मैयालाच पाजला जातो. नर्मदा माता कळणे किती कठीण आहे विचार करून पहा. तिने काहीही स्वीकारावे म्हणजे नक्की काय काय स्वीकारावे याचेच एक उदाहरण आहे. सारच अगम्य आहे. नर्मदा माता कुठल्याही याचकाला निराश करत नाही, हेच याचे सार आहे. इथे खूप सारे ओढे आडवे आले होते. ते इतके खोल होते आणि गाळाने भरलेले होते की ते ओलांडण्यासाठी बरेचदा अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये जावे लागायचे. तरी देखील गुडघावर चिखलातून चालल्यावरच पैलतीर सापडायचा. आपण बघू शकता की टेकडी उतरल्या उतरल्या जो पहिला ओढा मला लागला, तिच्या काठाने चालत तुम्ही जाताना डावीकडून मिळालेला हा ओढा लक्षात येत नाही. मग पुन्हा उलटं फिरावं लागतं आणि जिथं ओढा पार करणं शक्य आहे अशा ठिकाणावरून तो पार करावा लागतो. हा पहिलाच ओढा असा आडवा आला होता. बऱ्याच अंतरापासून मला एक पूल दिसत होता. हा बडवानी आणि धार यांना जोडणारा 30 मोऱ्यांचा 3 किलोमीटर लांबीचा पूल होता. परंतु कितीही चालले तरी हा पूल जवळच येत नव्हता. इथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसणाऱ्या मोटर्सचं जाळं होतं. अचानक महापूर आला की या सर्व मोटर पाईपसकट वाहून जातात आणि बडवानीच्या पुराला जाऊन अडकायच्या. हे मला एका शेतकऱ्यानेच सांगितले. इथे अडकलेल्या मोटरच्या जंजाळातून मग लोक आपापली मोटर ओळखून परत आणायचे. आता वाटेमध्ये कसरावत घाट लागला. याला छोटी कसरावत असं सुद्धा म्हणतात. इथे दक्ष प्रजापतीने सहस्त्र केले होते. या घाटावर 3 छोटीशीच परंतु अतिशय पुरातन आणि नितांत सुंदर अशी शिवमंदिरे होती. वीटकाम होते आणि प्लास्टरवर सुंदर असं कोरीवकाम आणि नक्षीकाम केलेलं होतं. या मंदिराचं सौंदर्य खरोखरीच लक्षात राहण्यासारखं होतं. छोटी कसरावत घाटावरची हीच ती 3 सुंदर अशी शिवमंदिरं आणि शेजारी हनुमंताचं मंदिर. इथल्या मंदिरांचे रंग सारखे बदलतात पहा, कारण दरवर्षी ही मंदिरं पाण्याखाली जातात. या ठिकाणी नर्मदा मातेचं अतिशय भव्य असं पात्र आहे. मंदिरांच्या मागं कसरावतचा पूल आहे. धरणाचं पाणी वाढल्यावर ही मंदिरं डुबक क्षेत्रामध्ये जातात आणि तरी देखील त्यांचं बांधकाम टिकून आहे. हे बघा, डूबमध्ये गेलेली मंदिरं आपल्याला मागे दिसतात त्या मुलाच्या. पूर्णपणे पाणी भरलं आहे. कसरावत भागामध्ये पूर आल्यावर नर्मदा मैया कशी वाहते त्याचं एक चित्र आहे. कुसुमाग्रज यांची कणा नावाची जी कविता होती त्याची आठवण करून देणारं चित्र आहे. माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. इथे शेजारी अजून एक मारुतीचं मंदिर होतं. दर्शनासाठी आलेलं एक नवविवाहित नवरा बायको मला इथं भेटले. हे दोघं केवट होते. रात्रभर नावेमध्ये बसून मासे पकडायचे. कल्पना करा, इतक्या भयाण रात्री नर्मदा नदीच्या मधोमध नावेमध्ये बसून मासे पकडणे, तेही संपूर्ण अंधारात, किती कठीण आणि धाडसाचं काम आहे. त्या मात्रांचं मला कौतुक वाटलं. आजकाल सुशिक्षित शहरी मुली शक्यतो आपल्या पतीला त्याच्या व्यवसायामध्ये एका मर्यादेच्या बाहेर जाऊन साथ देण्यास स्पष्टपणे नकार देतात. आणि इथे तर 3 किलोमीटर रुंदीच्या नर्मदा पात्रामध्ये रात्र काढायची आहे. नुसतं बसून राहायचं नाही, तर जाळं पसरायला मदत करायची आहे, नाव वलवायला मदत करायची आहे, मासे गोळा करायचे आहेत. बघा, छोट्या छोट्या नावा कसरावत घाटावरती ठेवलेत. ती 3 मंदिरं आपल्याला दिसतात बघा. मधोमध हनुमंताचं मंदिर दिसतंय. उजवीकडे जो उतार आहे तो घाट आहे. काही समाधी आहे तिकडे. पण या चित्रावरून तुम्हाला हे नर्मदा नदीचं पात्र किती मोठ्याचा अंदाज येणार नाही, म्हणून अजून एक नकाशा खाली सोडतोय. आता हेच मंदिर शोधा. तुम्हाला पात्राचा भव्यता, नावांचा आकार बघा आता या चित्रात. तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणी ते मंदिर आणि त्या नाव आहेत. इतकी भव्य. याच्यावरून तुम्हाला कळेल की रात्री मासेमारीसाठी किती मोठ्या पात्रामध्ये राहावं लागतं. हा छोटी कसरावतचा पूल आणि डोहकूप. किनाऱ्यांनी चालण्याचा मार्ग हा असा आहे जो दिसतोय आपल्याला किनाऱ्यावर. पात्राच्या भव्यतेचा अंदाज यावा म्हणून पुलावरून काढलेलं एक संग्रहित छायाचित्र आपल्यासाठी जोडतोय. रेवा आणि नावा यांचं एक अतूट नातं आहे.
रात्रभर असं नावेमध्ये बसून राहायला कंटाळा येत नाही का असं विचारल्यावर दोघंही लाजले आणि निघून गेले. नर्मदा मातेला बिचारायला कोणाकोणाचं काय काय चोचले पुरावे लागतात हे तिलाच ठाऊक. मध्ये एक नरसिंहाचं मंदिर लागलं. शेजारीच हनुमंताचं देखील एक मंदिर होतं. इथून थोडंसं पुढं चालत गेल्यावर अखेरीस तो पूल आला आणि पुलाला लागूनच एक डोहकूप होतं. छोटी कसरावत इथला पूल आणि डोहकूप मध्ये अशा काही जलमग्न समाधी लागतात. अनेक समाधी महापुरामध्ये वाहून जातात. अनेक समाधी महापुरामध्ये वाहून येतात. चालताना सर्वत्र असा चिखल पार करावा लागतो. इथं समोर नाव दिसते, तो आडवालेला ओढा आहे. हा पार करण्याकरता मला बरंच आत जावं लागलं, कारण तेव्हा तिथे नाव नव्हती. हाच तो ओढा आणि आपण वरती पाहिलेल्या समाधी इथे दिसतात बघा. या साधारण गुगल ही जी अक्षरं लिहिली आहेत त्या ठिकाणी मी तो ओढा पार केला. थोडंसं पुढे आल्यावर सप्तमातृकांचं मंदिर आहे. परिसरातल्या सगळ्या महावृक्षांची अवस्था महापुरामुळे कशी आली आपण बघू शकता. सप्तमातृका म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये साती आसरा असं म्हणायची पद्धत आहे. त्या देवी वठलेली झाडं बघा, हे सगळं जलमग्न असतं. या चित्रात तुम्ही काय काय पाहाल बघा. आता सप्तमातृकांचं मंदिर आहे, महापुरामुळे खचलेला घाट आहे, पाण्याच्या मोटरचे मोठे मोठे पाईप आहेत, वठलेले महावृक्ष आहेत, नर्मदेकाठचा चिखल आणि त्यावर माजलेलं गवत. इथून पुढे गेल्यावर राजघाटचा सुबक ठेंगणा बसका असा दगडी पूल लागतो. तसा हा पूल खोल आहे, परंतु पाण्याची पातळी जास्त असल्यामुळं पूल बुटका असं वाटतं. या भागातली मैयाची विविध रूप आपण बघतोय. भव्य असं पात्र, दिव्याची नर्मदा. इथं अंगात आलेल्या स्त्रियांचं भूत उतरवण्याचं काम चालू होतं. एक भगत अशा स्त्रियांना मोकळ्या सोडलेल्या केसांना पकडून फरफटत नर्मदेमध्ये न्यायचा आणि जोरजोरात ओरडून सांगायचा, हिच्या अंगामध्ये शिरलेला आहे भूता, जोपर्यंत तो बाहेर जात नाहीस तोपर्यंत हिला मी पाण्याबाहेर काढणार नाही, आणि तिचे नाकतोंड पाण्यामध्ये बुडवायचा. क्षणात भूत निघून जायचं आणि महिला हात बाहेर काढून हलवून वाचवायची खूण करायची. बऱ्याच वेळा भूतबाधा वगैरे मानसिक व्याधी असतात. गाव देहातमध्ये प्रचंड कष्टाची कामे पडतात. घरातील कामाचा अतिताण सहन न झाल्यामुळं स्त्रिया असे काहीतरी बाधा वगैरे झाल्याचे नाटक बरेचदा करतात. परंतु नाकातोंडात पाणी गेल्यावर मरण्यापेक्षा भूत गेलेले चांगले असा विचार कुठलीही सुज्ञ व्यक्ती करेल. मी थोडा काळ तिथे थांबून हा सगळा भूत उतरवण्याचा खेळ पाहिला. त्यानंतर पुन्हा मोटारींचे जंजाळ ओलांडत चिखल तोडत अखेरीस राजघाट गाठला. अतिशय सुंदर दगडामध्ये बांधलेला हा घाट आहे. इथे पूर्वी अन्नदान केले जायचे, परंतु सध्या हे संपूर्ण क्षेत्र डूबमध्ये जात असल्यामुळे इथे अन्नदान बंद आहे. परंतु तरी देखील एक छोटासा मांडव घालून एका संस्थेची मंडळी अन्नदान करण्याकरता देणगी गोळा करत होती व सर्वांना मोफत चहा वाटला जात होता. चहा हे पेय भारतामध्ये कसे पसरवले गेले याचा इतिहास मोठा रंजक आहे. माझी आजी म्हणजे आईची आई मूळची पुण्यातली. घोरपडे पेठेमध्ये तिचा वाडा होता आणि मंडईमध्ये वडिलांचे दुकान होते. त्यामुळे झाशीची राणी शाळा क्रमांक 3मधून घरी जाताना ती काही काळ वडिलांच्या दुकानामध्ये थांबून मग घरी जायची. हिचा जन्म 1912 सालचा. तिने टिळकांना पाहिले होते. पंचम जॉर्ज राजा जेव्हा मंडईमध्ये आला होता तेव्हा त्याच्यासमोर आनंद कंदाईचा हा हिंद देश माझा ही गाणी आम्ही 5 मुलींनी ठसक्यात गायली होते असे ते अभिमानाने सांगायचे. पंचम जॉर्ज राजाच्या हातून त्यांना व्हिक्टोरिया राणीचे चांदीचे पदक आणि एक बिस्किट मिळाले होते. ते घेतल्यावर मात्र त्याच्या पायामी कशी पडली नाही याचा तिला सार्थ अभिमान होता. याच काळामध्ये मंडईमध्ये काही इंग्रज लोक एक टेबल लावून बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगायचे की हा आम्ही बनवलेला काढा आहे, प्रकृतीला अतिशय उत्तम आहे, एकदा पिऊन तरी पहा. हाच तो चहा. तोपर्यंत लोकांना चहा नावाचे पेयसुद्धा माहीत नव्हते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा शोध लागला की भारतातल्या ईशान्य भागामध्ये चहाचे उत्पन्न चांगले होऊ शकते, तेव्हा त्यातून आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांनी चहाचे असे मार्केटिंग संपूर्ण भारतभर सुरू केले. हे सर्व माझ्या आजीने स्वतः पाहिलेले आहे. सुरुवातीला चहाची पाने विकली जायची. डस्ट स्वरूपामध्ये चहा अलीकडे मिळू लागला. एकंदरीत या चहाचे सध्या भारतातील जवळपास प्रत्येक घरामध्ये स्थान आहे. प्रत्येक घराला त्याने वापलं आहे. हे पेय सध्या जणू काय भारताचं राष्ट्रीय पेय झालं की काय असे म्हणायला पुरेसा वाव आहे. गेली 10 वर्ष तर देशाचा कारभार देखील एक चायवाला चालवतो आहे. याहून अधिक महती या पेयाची ती काय वर्णावी. असो, धरणातल्या पाण्याची पातळी उतरलेली असल्यामुळं राजघाट हा असा दिसतोय. परंतु तीच पातळी जेव्हा चढते तेव्हा ह्या समोर दिसणाऱ्या मंदिरांच्या देवळ्या कशा दिसतात आपण बघा. इतकी पाण्याची पातळी इथं कमी जास्त होत असते. अगदी हो पूलसुद्धा पाण्याखाली जातो. राजघाटचा पूल आणि राजघाट. मी असा विचार केला की आता शूलपाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. पुन्हा एकदा नर्मदा मातेचं दर्शन आता लवकर होणार नाही. त्यामुळे आता इथे मनसोक्त स्नान करावे आणि मगच पुढे मार्गस्थ व्हावे. इतक्यात तुकाराम बुवा सुरवसे देखील रस्ता मार्गाने तिथपर्यंत चालत आले.
त्यांना देखील माझी कल्पना मी सांगितली. त्यांनी देखील होकार दिला आणि मग आम्ही दोघे स्नानाची तयारी करू लागलो. जोळीतलं सामान तपासताना माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे शेवटचे 20 रुपये राहिलेले आहेत. शूलपाणीच्या झाडीमध्ये माझ्या या साध्या चपला चालणार नव्हत्या. तिथं मजबूत बुटांची आवश्यकता होती. तसेच शूलपाणेश्वराच्या झाडीमध्ये छोटी छोटी वनवासी मुलं धावतच येतात आणि आपल्याला चॉकलेट गोळ्या मागतात. हे देखील मला अनेकांनी सांगून ठेवले होते. त्यांना नाराज न करता काहीतरी खाऊ द्यावाच लागतो असे मला अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगण्यात आले होते. अशा गोळ्या घेण्यासाठी देखील मला पैशांची गरज होती, परंतु खिशामध्ये 20च रुपये उरले होते. त्यामुळे सारा विषयच संपला होता. मी मैयाला ती 20 रुपयांची नोट दाखवली आणि झोळीमध्ये टाकून दिली. मी आणि तुकाराम बुवा सुरवसे स्नानासाठी नर्मदा मातेमध्ये उतरलो. पाणी अतिशय धीरगंभीर परंतु खोल होते. सुमारे तासभर मनसोक्त स्नान केले. स्नान म्हणजे फक्त डुबक्या मारणे, अंग चोळणे, अंग गाठणे, साबण लावणे, अंगाचा मळ काढणे वगैरे नर्मदा मातेमध्ये अजिबात करायचे नसते. संपूर्ण घाटावर आम्ही दोघे स्नान करत होतो. ओंकारेश्वर मार्गे गाडीने परिक्रमा उचलणारे जे लोक असतात ते तिथून निघाल्या थेट राजघाटावर येतात. अशा पद्धतीने नर्मदा परिक्रमा उचललेल्या 2 मोठ्या बस तिथे राजघाटावर दाखल झाल्या आणि दोन्ही बसमधून 60-60 परिक्रमावासी बाहेर पडले. त्यांचा टूर गाईड त्यांना घाटाची माहिती सांगू लागला. आता हे 120 लोक पाण्यामध्ये शिरणार, त्यापूर्वी आपण बाहेर पडावे असा विचार मी केला. इतक्यात त्यांच्या गाईडने त्यांना आमच्या दोघांकडे बोट करून दाखवले आणि म्हणाले, हे पहा, हे आहेत खरे परिक्रमावासी, हे पायी परिक्रमा करत आहेत. त्याने असे म्हटल्याबरोबर सर्वजण आमच्या दिशेला धावले. मी कमरेएवढ्या पाण्यामध्ये उभा होतो. माझ्या अंगाला छाटी गुंडाळलेली होती. एका मातरामने मला नमस्कार करून हातात 10 रुपयाची नोट ठेवली. दुसरी आली, तिसरी आली, असे करता करता तिथे एक रांग लागली. कोणी 10-20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 500 रुपये असे माझ्या हातात ठेवायला सुरुवात केली. माझे अंग देखील अजून ओले होते. पैसे ठेवण्यासाठी मला माझी ओंजळ पुरेना. मी सर्वांना सांगत होते की थांबा, मला बाहेर येऊ द्या, परंतु कोणीही काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. तुकाराम बुवा माझ्या शेजारी उभे होते, परंतु त्यांच्या हातामध्ये कोणी 1 रुपयासुद्धा ठेवला नाही. माझ्या हातातले काही नोटा पाण्यामध्ये पडायला लागल्या. त्या उचलून तुकाराम बुवांनी परत मला दिल्या. अखेरीस मी बाहेर आलो आणि ते सर्व पैसे जमिनीवर टाकले. अंग पुसले, कपडे बदलले आणि ते तसेच सगळे पैसे झोळीमध्ये कोंबले. पुढे चालायला लागलो. पुढच्या मुक्कामी जाऊन ते मोजले. 1 रुपयाच्या नाण्यापासून ते 500 रुपयाच्या नोटेपर्यंत सर्वांनी मिळून मला तब्बल 1300 रुपये मिळाले होते. शिवाय हे सर्व लोक पुढे 4 किलोमीटर अंतरावरती भोजनप्रसाद करणार होते. तिथे देखील मला भोजनासाठी येण्याचे आमंत्रण त्यांनी केले. तिथे पुन्हा काही दक्षिणा मिळाली. तुकाराम बुवांना देखील आश्चर्य वाटले की फक्त मलाच इतके पैसे कसे काय मिळाले. मी त्यांना 20 रुपयाची नोट मैयाला दाखवली. तो किस्सा सांगितला आणि मग दोघांनी देखील मैयाचा जय जयकार केला. तुकाराम सुरवसे यांनी थोड्याच वेळापूर्वी रस्त्यावरून येताना पैसे काढले होते, त्यामुळे त्यांना 1 रुपयासुद्धा नर्मदा मातेने दिला नाही. तसे पाहायला गेले तर आम्ही दोघे शेजारी शेजारी उभे होतो. तुकाराम सुरवसे माझ्यापेक्षा वयस्कर दिसत होते, त्यामुळे त्यांना देखील कोणीतरी दक्षिणा देणे अपेक्षित होते, परंतु तसे घडले नाही. त्यांनी देखील त्या क्षणी संकल्प केला की इथून पुढे नर्मदा परिक्रमेमध्ये पैशाचा विचार करणार नाही. माझ्यावर मैयाने अशा रीतीने त्या दिवशी राजघाटावर पैशांचा पाऊस पाडला. पुढे देखील दक्षिणा मिळत गेली, परंतु एकाच वेळी इतकी दक्षिणा कुठेच मिळाली नाही. पुन्हा एकदा तिने सिद्ध करून दाखवले की परिक्रमावासीने पैशाची चिंता करू नये. फक्त पुढील पावलाचा विचार करत, नर्मदा मातेचं स्मरण करत मार्गक्रमण करीत राहावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, साधक व्हावे लोटांगण घाली, त्याची चिंता साधूच लागली, सुगमपणे नेऊन घाली जेथील तेथे. तसेच मैयाचे आहे. मैयाने योग्य वेळी पाडलेल्या पैशाच्या या पावसामुळे मी शूलपाणीच्या झाडीतील लेकरा बाळांना चांगल्या दर्जाची गोळा चॉकलेट देऊ शकलो. अन्यथा इथे अतिशय स्वस्तातले बेचव चॉकलेट वाटण्याची प्रथा पडलेली आहे. परंतु मी मात्र एक्लर्स, किस्मी, मेलडी, रावळगाव टॉफी, पार्ले मँगो बाईट्स, अल्पेनलिबे असे चांगले चॉकलेट वाटू शकलो. आता या मुलांना गोळ्या चॉकलेट द्याव्यात की नाही न द्याव्यात या विषयाचा सविस्तर उहापोह त्या प्रकरणामध्ये आपण करूयातच. परंतु तूर्तास मैयाने माझी लाज राखली हे खरं. मैया है वो सब जानती है. नर्मदे हर, नर्मदे हर.